तर बघा मी तुम्हाला आज कैरीतली मिरची बनवून दाखवणार आहे. उन्हाळा दिवस आहे, जेवण जात नाही, तर तोंडी लावायला असं काही चटपटीत असेल ना तर खूप छान जेवण जातं. तुम्ही चपाती भाकरीसोबत खाऊ शकता, वरण भातासोबत याला तोंडी लावू शकता. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आणि व्हिडिओ खूप छोटा आहे त्याच्यामुळे कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी. तर इथं बघा मी मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या तिखटवाल्या मिरच्या आहेत आणि मुठभर कोथिंबीर आहे, थोडासा पुदिना आहे, लसूण आहे, अद्रक आहे, थोडीशी जिरं आणि हे काळं मीठ. आणि इथं थोडीशी कैरी घेतलेली आहे. ही कैरी जास्त आंबट नाही आहे. या कैरीच्या ऐवजी तुम्ही लिंबू वापरलं तरी चालेल. आता याला मिक्सरमधून थोडंसं जाडसर काढून घेणार आहे. कोथिंबीर आणि पुदिना, मी काळं मीठ टाकलं आहे, तुम्ही साधं मीठ टाकलं तरी चालेल. त्याला थोडंसं मिक्सरमधून जाडसर फिरवून घेते. ही कैरी आहे, ही कैरी पण याच्यातच टाकते. कैरी साली सकट घेतलेली आहे, साल नाही काढलेली याची. आता याला थोडंसं जाडसर वाटून घेते. तर बघा मी असं जाडसर काढून घेतलं मिक्सरमधून. तर इथं बघा मी मिरच्या घेतल्यात. तर ह्या तिखटवाल्या मिरच्या आहेत आणि थोड्याशा फिक्क्यावाल्या मिरच्या आहेत. तुम्ही तिखट घेतल्या नुसतं तरी चालेल, पण ही फिक्की मिरची नंतर चवीला एवढी खूप छान लागते ना, म्हणून मी ह्या पण थोड्याशा घेतल्या. आणि अर्ध्या मिरच्या अशा चिरून घेतल्यात आणि ह्या अर्ध्या आहेत ना, तर ह्या फक्त मधून याला कट मारला आहे असं सगळ्या मिरच्यांना. आणि इथं लसूण आहे, जवळजवळ 20-25 पाकळ्या द्या लसणाच्या. तर मी एक खलबत्त्यात बारीक कुटून घेतलं आहे लसूण. तर बघा इथं कढई तापायला ठेवली मी. याच्यात तेल टाकून घेते थोडंसं. तर हे तेल थोडं गरम करून घेते. याच्यात थोडंसं जिरं टाकले. जिरं तडतडलं की ही मिरची टाकायची त्याच्यात. जिरं भाजले बघा. आता ह्या मिरच्या कापून घेतल्या होत्या ना, त्या मिरच्या. आणि हा लसूण आहे ना, हा लसूण याच्या वर टाकायचा म्हणजे हा चांगला भाजला जाईल. आता ह्या थोडासा हिंग टाकला याच्यात. सुरुवातीलाच टाकला असता ना तर करपला असता हिंग, म्हणून थोड्या मिरच्या भाजल्यावर मग टाकायचा. त्या मिरच्या छान अशा सगळ्या भाजून घ्यायच्या आधी. तर बघा आता मिरची छान मस्त, लसूण पण भाजलाय मस्त आणि मिरच्या पण छान भाजल्यात. आता हे जे मिक्सरमधून काढलं होतं ना जाडसर वाटण, ते टाकून घेऊ याच्यात आणि याला चांगलं परतून घ्यायचं. त्याला 2-3 मिनटं परतू द्यायचं चांगलं. बारीकच गॅस आहे बघा, गॅस मोठा केलेला नाही अजिबात. सगळ्यात शेवटी बघा 1 चमचा धन्याची पावडर टाकायची आणि याला छान हलक्या हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. झाली आपली एकदम खमंग मिरची तयार. जेवणासोबत तोंडी लावायला. आता उन्हाळा दिवस आहे ना, तर हे अशा पद्धतीने केलेली चवीला खूप छान लागते बघा. तर झालेत बघा. आता 2-4 मिनटं मस्त परतून घेतलं आहे सगळं. आता गॅस बंद करते. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.